आयज भारतीय जनता पार्टीच्यो अनेक कार्यक्रम जे असतात केंद्राचे ते केंद्राचे कार्यक्रम असतले, गोयचे कार्यक्रम असतले आणि आम्ही लोकांमध्ये वचपाचे जे कार्यक्रम असतले त्या निमतान आमदार, मंत्री आणि त्याचबरोबर पार्टीचे अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी हांकां कार्यशाळा असता। आयज ही कार्यशाळा आशिल्ली, त्या कार्यशाळेचे निमतान जे प्रोग्राम आसा म्हणजे एक आसा तो जीएसटीचो उत्सव जो आसा तो साजरो करतना प्रत्येकाच्या मतदारसंघात प्रत्येकाच्या दारान पोचून जीएसटीचो फायदो लोकांक कसो जालो ते समजोवपा खातीर एक सत्र आशिल्लें। ताजे नंतर दुसरें सत्र आशिल्लें आमचें आत्मनिर्भर भारत, जो आत्मनिर्भर भारत जाला त्या संदर्भांतल्यान संमेलनां जातलीं मतदारसंघांतल्यान। त्या संमेलनाच्या निमतान कितें आनी कितें पॉयंट्स आसात ते उलोवपाचे आणि जे हायलायट आसात ते एक सत्र। आणि तिसरें 150 वर्सां सरदार वल्लभभाई पटेल हांच्या जाल्ल्या कारणान तांच्या निमतान ज्यो रॅलीज आसात आणि ताजो एक जो उत्सव आमी मनयतले डिसेंबर पर्यंत ताजी एक कार्यशाळा। आणि चवथो म्हजें घर ही जी एक युनिक स्कीम जी सरकारान भारतीय जनता पार्टीच्या सरकारान हाडल्या आणि ती जे फॉर्माचें वाटप जें आसतलें तें सरकार तर्फे जातलें, पण आमच्या कार्यकर्त्यांनी हे लोकां कडेन पर्यंत ह्या सरकाराचे येवजणेचो लाभ लोकां कडेन पर्यंत पर्क्युलेट करपा लागून आपल्यान पयलीं ती कितें एक्झॅक्टली ते समजून घेवपाचें शिक्षण घेवंक जाय, फॉर्मां कशी भरपाची, कितें आसा हें सगळें। आणि त्या दृश्टींतल्यान हे आयज 4 हाजेर वर्कशॉप आशिल्ले आणि तातूंत भितर एक वर्कशॉप सर्वानंद भगतान, एक वर्कशॉप सदानंद शेट्टानावडे, एक वर्कशॉप नरेंद्र सावयकर आणि म्हजें घर हें ताजी संकल्पना आणि ती कशी आसा तें मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी घेतिल्लें आसा। एकूण हो सगळो कार्यक्रम 40 मतदारसंघांतल्या प्रमुख कार्यकर्त्यांक जी कोर आसा ती टिमी तांच्या संदर्भात जातली। 160 जण अपेक्षित आशिल्ले आणि तातूंतल्यान 147 जणांची उपस्थिती आशिल्ली। 40 कॉन्स्टिट्युएन्सी जातले न्ही प्रोग्राम काय सबंद गोंयभर जातलो सरकारी कार्यक्रम, कॉन्स्टिट्युएन्सी वायज जातले काय डिस्ट्रिक्ट कॉन्स्टिट्युएन्सी वायज। आमदार सगळ्या पार्टीचे का थोडे उबीन आसा? आयज अनेक जाग्यांनी संमेलनां आसात, ज्यांच्यांनी प्रोग्राम आसा तांच्यांनी प्रत्यक्ष म्हाका स्वताक फोन करून आणि 3 जाणांनी सर्वानंद भगताक फोन करून आपली हे कळयल्ली आसा आणि अकॉर्डिंगली बाकी सगळ्यांक तुमीच पळयलें सगळें असिस्ट करतले तुमी माझे घरा खातीर? डेफिनेटली भारतीय जनता पार्टीचे हे कामच आसा, कारण आयज पर्यंत ही दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आसूं ती भारतीय जनता पार्टीची, लाडली लक्ष्मी आसूं ती भारतीय जनता पार्टीची, ग्राह आधार योजना आसूं ती भारतीय जनता पार्टीची, दीनदयाळ स्वास्थ्य योजना आसा ती भारतीय जनता पार्टीची आणि अश्यो सगळ्यो ज्यो युनिक स्किमी आसा त्यो स्किमी भारतीय जनता पार्टीच्या आमी आतां पर्यंत कार्यकर्त्याच्या मार्फतच लोकांच्या दारांपर्यंत सकयल स्तरा कडेन पर्यंत गेल्ली आसा। आणि ही स्कीम तशीच म्हजें घर सुद्दां त्याच निमतान भितर हातूंतल्यान भितर लोकांच्या सकयल स्तरा कडेन पर्यंत वचून आमी करून घेतले। निवडणुकीसाठी किती फायदा होईल या स्कीमचा? निवडणूक हे एक माध्यम आहे, म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून जिंकून लोकांची आपण कामं करावीत आणि त्यानुसार लोकांना लोकप्रतिनिधींनी म्हणजे ज्या ज्या स्कीम्स आहेत, योजना आहेत ते लोकांपर्यंत पोचवायच्या। आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं हे काम आहे, ते काम म्हणजे या सगळ्या सरकार जशा जाहिरातीच्या माध्यमाद्वारा किंवा आणखी अनेक मार्गाने त्या स्कीम्स खालीपर्यंत योजना खालीपर्यंत पोचवत आहे। आमचा उद्देश आहे कार्यकर्त्याच्या मार्फत आपण जायचे। या योजनेचा किती फायदा होईल निवडणुकीला? लोकांना आधी हा फायदा होऊ दे, कारण अनेक वर्ष प्रलंबित असलेली ही गोष्ट आहे। प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये असू द्या, सरकारी प्रॉपर्टीमध्ये असू द्या किंवा कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये असू द्या, म्हणजे त्याच्यावरती उपायच नाही आहे। म्हणजे कोणाही म्हणजे अशा परिस्थितीत म्हणजे थारो आपण कोंकणीत म्हणतो तर तो तांच्या नावार तांकां योग्य रितीन मेळप त्या खातीर